संक्रांत म्हटलं की पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे। मात्र पतंगासोबत लागणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि माणसांसाठी सुद्धा जीवघेणा ठरतो। पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून सुद्धा त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होते। याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर नाशिक पोलिसांनी तडीपारीसारखी कारवाई सुरू केली आहे। तर नायलॉन मांजा बनवणं, विक्री करणं अशा सगळ्या साखळी विरोधात संघटित गुन्हेगारी म्हणून मोक्कासारखी कारवाई देखील नाशिक पोलिसांकडून केली जाणार आहे। वारंवार विक्री करणारे जे लोक असतील त्यांचं रेकॉर्ड चेक करून आम्ही तडीपारची कारवाई या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्याच पद्धतीने वेगवेगळे क्रिमिनल आणि ह्या प्रमाणात जर वापर करणाऱ्यांमध्ये जर चेन आम्हाला या ठिकाणी आढळून आली तर त्यांचे देखील रेकॉर्ड करून मोक्याची कारवाई देखील आमची प्रस्तावित आहे। दुसरीकडे अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 2 तरुणांना ताब्यात घेतलं। यावेळी तरुणांकडून 30हून अधिक मांजाचे बंडल जप्त करण्यात आले।